नमस्कार भक्तांनो, बाळूमामाच्या दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व भक्तांचं स्वागत आहे. आणि भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सत्कर्म आणि दुष्कर्म यांचे फळ बाळूमामा कसे देतात याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला एक लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईबर करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, बाळूमामा यांना महाराष्ट्रात अत्यंत करुणामयी संत मानले जाते. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार ते केवळ मेंढपाळ नव्हते भक्तांनो, तर लोकांना योग्य मार्ग दाखवणारे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांच्या जीवनात एक मोठा संदेश वारंवार दिसतो. मनुष्याने सत्कर्म केले तर त्याचे फळ चांगले मिळते आणि दुष्कर्म केले तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे फळ ते थेट देतात भक्तांनो, सरळ सरळ देत असतात. असे नसून त्यांच्या आशीर्वादातून आणि ईश्वराच्या नियमानुसार कर्माचे फळ मनुष्याच्या जीवनात प्रकट होते, अशी भक्तांची भावना आहे भक्तांनो. तसेच सत्कर्म म्हणजे मन, वाणी आणि कृतीने केलेले चांगले कर्म. तेव्हा भक्तांनो, जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याला मदत करतो, प्रामाणिकपणे जगतो, गरीब दीन लोकांना आधार देतो, प्राण्यांवर दया करतो आणि देवावर श्रद्धा ठेवतो, तेव्हा ते सत्कर्म मानले जाते. असे सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीवर बाळूमामांची कृपा असल्याचे भक्त सांगतात. त्यांच्या कृपेने त्या व्यक्तीच्या आयुष्यात शांतता, समाधान आणि हळूहळू प्रगती येणे भक्तांनो. अनेक भक्तांच्या कथामध्ये असे सांगितले जाते की जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि कुणाला त्रास देत नाहीत, त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात भक्तांनो. काही वेळी अचानक संकटातून सुटका होते, तर काही वेळा योग्य वेळी योग्य मदत मिळते. भक्तांना वाटते की हे सर्व बाळूमामा कृपेने होत आहे. बाळूमामांची साथ आणि बाळूमामांचे दर्शन आपल्याला वेळोवेळी मिळत असल्यामुळे सर्व काही घडत आहे. दुष्कर्म म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे, खोटे बोलणे, फसवणूक करणे, लोभ आणि अहंकाराने वागणे. असे वागणारे लोक सुरुवातीला कदाचित सुखात दिसतात, पण पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात असे सांगितले जाते भक्तांनो. कारण कर्माचा नियम असा आहे की प्रत्येक कृतीचे परिणाम असतात. बाळूमामांच्या शिकवणीही हेच सांगणे आहे भक्तांनो की मनुष्याने चुकीचा मार्ग धरला तर त्याला त्याचे फळ भोगावेच लागते. कधी ते आजार, कधी आर्थिक अडचणी, कधी मानसिक अस्वस्थता या स्वरूपात दिसू शकते. भक्तांच्या मते हे शिक्षा नसून माणसाला योग्य मार्गावर आणण्याचा ईश्वरी संकेत असतो. बाळूमामांच्या जीवनाशी जोडलेल्या अनेक कथा लोक सांगत असतात, भक्त सांगत असतात. एका कथेत असे सांगितले जाते की एका गावात एक श्रीमंत व्यापारी होता. तो लोकांना फसवून पैसा कमवत होता. बाहेरून तो खूप श्रीमंत दिसत होता, पण त्याच्या घरात सतत भांडणे आणि अशांतता होती. एकदा त्याने बाळूमामांच्या दर्शनाला जाऊन मोठे दान दिले, पण बाळूमामांनी त्याला सांगितले की दानापेक्षा मन शुद्ध असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी त्याला सांगितले की लोकांची फसवणूक करणे थांबव आणि प्रामाणिकपणे जग. काही काळाने त्या व्यापाऱ्याने आपले वागणे बदलले, लोकांना परत पैसे दिले आणि गरिबांना मदत केली. त्यानंतर त्याच्या आयुष्यात शांतता आणि समाधान आले. भक्त ही कथा सांगून असे म्हणतात की बाळूमामांनी त्याला कर्माचा खरा अर्थ शिकवला आहे. भक्तांनो, सत्कर्म आणि दुष्कर्म यांचे फळ लगेच मिळत असे नाही. कधी ते उशिरा मिळते, कधी वेगळ्या स्वरूपात मिळते, पण कर्माचा नियम कधी चुकत नाही असे श्री सद्गुरू संत बाळूमामा ब्रह्मनायक सांगत असतात. बाळूमामांच्या भक्तांमध्ये अशी श्रद्धा आहे की जो माणूस प्रामाणिकपणे देवाचे स्मरण करतो, दुसऱ्याला मदत करतो आणि आपल्या कर्तव्याला निष्ठेने पार पाडतो, त्याच्या आयुष्यात देवाची कृपा कायम राहते. त्या व्यक्तीला भक्तांनो संकटे आली तरी ती पार करण्याची शक्ती मिळते भक्तांनो. बाळूमामांचे जीवन साधेपणाचे होते. त्यांनी मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या वागणुकीतून लोकांना जीवनाचा धडा मिळाला. त्यांनी प्राण्यावर विशेष प्रेम केले, विशेषतः मेंढरावर. ते सांगायचे की प्रत्येक जीवात देव आहे, त्यामुळे कुणालाही दाखवू नका, त्रास देऊ नका, दुखवू नका.
हीच शिकवण सत्कर्माचा पाया आहे भक्तांनो. जेव्हा माणूस सर्व जीवाबद्दल करुणा ठेवतो तेव्हा त्यांचे मन शांत राहते आणि जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. दुष्कर्म करणाऱ्या माणसाला कधी कधी लगेच शिक्षा मिळत नाही, म्हणून काही लोकांना वाटते की चुकीचे वागले तरी चालते. पण संत सांगतात की कर्म हीच गती अतिशय सूक्ष्म असते. संत सांगतात की कर्माची गती अतिशय सूक्ष्म असते, ती योग्य वेळी परिणाम दाखवते. म्हणूनच बाळूमामांच्या भक्तीमध्ये एक वाक्य प्रचलित आहे, चांगले कर चांगलेच घडेल. याचा अर्थ असा की मनुष्याने फळाची चिंता न करता चांगले कर्म करत राहावे. शेवटी बाळूमामांच्या विचारांचा मुख्य संदेश असा आहे की मनुष्याचे खरे धन म्हणजे त्याची चांगली कर्मे. पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धी तात्पुरती असते, पण सत्कर्माने मिळालेली शांती आणि समाधान कायम टिकते भक्तांनो. जो माणूस दुसऱ्याला आनंद देतो, मदतीचा हात देतो आणि प्रामाणिकपणे जीवन जगतो त्याला जीवनात खरी समृद्धी मिळते. आणि जो माणूस लोभ, अहंकार आणि अन्यायाच्या मार्गावर चालतो त्याला शेवटी त्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. भक्तांनो, तसेच बाळूमामा यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा विचार म्हणजे कर्म आणि त्याचे फळ. कर्माला बाळूमामाने अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. संतांच्या शिकवणीत असे सांगितले जाते की माणसाच्या प्रत्येक कृतीचा परिणाम नक्कीच त्याच्या जीवनावर पडतो. बाळूमामांच्या भक्ताच्या अनुभवांमध्ये असे दिसते की ते लोकांना थेट शिक्षा किंवा बक्षीस देतात भक्तांनो, असे नसून त्यांच्या कृपेने माणसाला आपल्या कर्माची जाणीव होते आणि जीवन योग्य दिशेने वळते भक्तांनो. म्हणूनच त्यांच्या भक्तांमध्ये असा विश्वास आहे की सत्कर्म करणाऱ्याला त्यांची कृपा लाभते आणि दुष्कर्म करणाऱ्याला त्याला त्याच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून जेव्हा चांगले कर्म करतो भक्तांनो तेव्हा त्याच्या मनात शांतता निर्माण होते. बाळूमामा नेहमी साधेपणाने सांगायचे की मन शुद्ध असेल तर देव आपोआप जवळ येतो. एखादा गरीब माणूस एखाद्या गरीब माणसाला मदत करतो, भुकेल्याला अन्न देतो, प्राण्यावर दया करतो आणि कोणालाही फसवत नाही, तेव्हा ते सत्कर्म मानले जाते. अशा लोकांच्या आयुष्यात काही वेळा मोठी संपत्ती नसेल पण त्यांना समाधान आणि मानसिक शांतता मिळते. भक्त सांगतात की बाळूमामांच्या कृपेने अशा लोकांचे संकट कमी होतात, घरात सुख समाधान वाढते आणि जीवनात योग्य मार्ग सापडतो. भक्तांनो, दुष्कर्माच्या बाबतीत संतांची शिकवण खूप स्पष्ट आहे. जे लोक लोभ, अहंकार आणि स्वार्थाने वागतात, दुसऱ्याला त्रास देतात किंवा फसवणूक करतात, त्यांना काही काळासाठी यश मिळाले तरी पुढे त्याचा परिणाम त्यांना दिसू लागतो. त्याला त्याच्या कर्माची फळ त्याला मिळतच राहते. भक्तांनो, कधी त्यांच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो, कधी आर्थिक नुकसान होते, तर कधी मानसिक अस्वस्थता वाढते. भक्तांच्या मते हे सर्व कर्माच्या नियमानुसार घडते. बाळूमामा अशा लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी कधी उपदेश करायचे, कधी त्यांच्या जीवनात एखादी घटना घडून त्यांना स्वतःची चूक समजवायची. बाळूमामांच्या जीवनात प्राण्यांबद्दलची करुणा विशेष प्रसिद्ध आहे. ते मेंढरांचे रक्षक होते आणि त्यांच्या आपल्या कुटुंबाप्रमाणे जपायचे. भक्तांनो, त्यांच्या या वागणुकीतून एक मोठा संदेश मिळतो की प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. जेव्हा माणूस प्राण्यावर दया दाखवतो आणि निसर्गाचा आदर करतो तेव्हा तेही सत्कर्मच असते. अशा कृतीमुळे मनात दयाळूपणा वाढतो आणि समाजातही प्रेम आणि सहकार्य वाढते. काही कथांमध्ये असे सांगितले जाते की एखादा माणूस चुकीच्या मार्गावर गेला तरी त्याच्या बदलण्याची संधी नेहमी असते. भक्तांनो, बाळूमामाच्या आश्रयाला आलेल्या अनेक लोकांनी आपल्या जीवनात बदल केला. काही जण आधी लोभी आणि स्वार्थी होते, पण संतांच्या सहवासामुळे त्यांनी प्रामाणिकपणा जीवन जगायला सुरुवात केली. त्यांनी लोकांना मदत करणे, सत्य बोलणे आणि कष्टाने उपजीविका करणे यांचा मार्ग स्वीकारला. त्या बदलामुळे त्यांच्या आयुष्यातही हळूहळू आनंद आणि स्थैर्य आले. कर्माचा नियम अत्यंत सूक्ष्म असतो. काही वेळा माणसाला वाटते की त्याने चांगले कर्म केले तरी लगेच फळ मिळाले नाही, पण संत सांगतात की प्रत्येक चांगल्या कृतीचा मार्ग भविष्यात नक्की दिसतो. जसे बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, तसेच सत्कर्माचे फळ ही योग्य वेळी मिळते.
त्यामुळे बाळूमामांच्या शिकवणीत संयम आणि श्रद्धा यांना खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यांच्या विचारांचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नम्रता. माणूस कितीही श्रीमंत किंवा शक्तिशाली असला तरी अहंकार ठेवू नये, कारण अहंकारामुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो भक्तांनो, आणि इतरांना दुखावतो. बाळूमामा साधे जीवन जगतात. बाळूमामा साधे जीवन जगत असतानाही लोकांच्या मनात मोठा आदर निर्माण झाला. त्यांचे वागणे शांत, प्रेमळ आणि करुणामय होते. त्यामुळे लोक त्यांना केवळ संत म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणून पाहायचे. भक्तांनो, सत्कर्म आणि दुष्कर्म याबद्दल त्यांच्या शिकवणीचा सार असा आहे की मनुष्याने आपल्या कृतीची जबाबदारी घ्यावी, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःचे वागणे सुधारावे. जेव्हा माणूस सत्य, दया आणि प्रामाणिकपणा या मूल्यानुसार जीवन जगतो तेव्हा त्याच्या आयुष्यात स्थैर्य येते, आणि जेव्हा तो लोभ, भक्तांनो, राग आणि स्वार्थ यांना महत्त्व देतो तेव्हा त्याचे परिणामही त्यालाच भोगावे लागतात. म्हणूनच बाळूमामांच्या भक्तांमध्ये असा विश्वास आहे की देवाची कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चांगले कर्म करणे, दुसऱ्याला आनंद देणे, प्राण्यावर प्रेम करणे, प्रामाणिक राहणे आणि संकटातही श्रद्धा ठेवणे हेच खरे धर्म आहे. अशा जीवनातून खरे सुख आणि समाधान मिळते भक्तांनो. तसेच भक्तांनो, बाळूमामा आणि कर्माचे अद्भुत फळ एक प्रेरणादायी कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तर भक्तांनो, खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका शांत गावात साधेपणाने जगणारे संत बाळूमामा. त्यांचे जीवन अतिशय साधे होते. अंगावर साधे कपडे, चेहऱ्यावर शांत स्मित आणि मनात सर्व जीवांबद्दल करुणा. गावातील लोक त्यांना फक्त संत म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक म्हणून बघत होते, कारण त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये जीवनाचा मोठा अर्थ दडलेला आहे. त्या काळी भक्तांनो, त्या गावात एक सुधीर नावाचा एक तरुण राहत होता. तो मेहनती होता, पण त्याच्या मनात एक प्रश्न कायम असायचा. जगात भक्तांनो, चांगले आणि वाईट करणाऱ्यांचे खरे फळ काय असते? काही लोक चांगले असूनही संकटात असतात आणि काही वाईट लोक सुखात दिसतात. हा विचार त्याला सतत त्रास द्यायचा. एके दिवशी त्याने ठरवले की हा प्रश्न बाळूमामांना विचारायचा. सकाळी तो मेंढ्यांच्या कळपासोबत बसलेल्या बाळूमामांकडे गेला. त्याच्या आसपास शांत वातावरण होते. मेंढ्या गवत खात होत्या आणि बाळूमामा त्यांच्याकडे प्रेमाने बघत होते. सुधीर नम्रपणे म्हणाला, मामा, मला एक प्रश्न आहे. माणूस सत्कर्म करतो किंवा दुष्कर्म करतो, त्याचे खरे फळ कसे मिळते हो? बाळूमामा हसले. त्यांनी थोडा वेळ शांतपणे आकाशाकडे पाहिले आणि मग म्हणाले, सुधीर, जगात एक नियम आहे. कर्माचा नियम. जसे शेतात बी पेरले जाते तसेच जीवनात कर्म पेरले जाते भक्तांनो. बी चांगले असेल तर झाड चांगले उगवते आणि बी खराब असेल तर फळ ही खराबच उगवते भक्तांनो. सुधीर विचारात पडला, पण त्याला अजून समजले नव्हते. तेव्हा बाळूमामाने त्याला एक कथा सांगायला सुरुवात केली. त्या गावातच दोन मित्र राहत होते, रामा आणि श्यामा. रामा खूप प्रामाणिक आणि दयाळू होता. तो गरीब लोकांना मदत करायचा, भुकेलेल्यांना अन्न द्यायचा आणि कधीही खोटे बोलायचा नाही. दुसरीकडे श्यामा खूप लोभी होता. तो लोकांना फसवून पैसे कमवायचा, स्वतःच्या फायद्याचा विचार करायचा. सुरुवातीला लोकांना वाटायचे की श्यामा जास्त सुखात आहे. त्याचे घर मोठे होते, पैसा भरपूर होता, पण रामाचे जीवन साधे होते. तरीही रामाच्या चेहऱ्यावर कायम समाधान असायचे. एक वर्ष गावात मोठा दुष्काळ पडला. पाणी कमी झाले, शेती कोरडी पडली. त्यावेळी श्यामा घाबरला, कारण त्याने लोकांची फसवणूक करून पैसा जमवला होता, पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हते. पण रामाच्या बाबतीत वेगळे घडले. ज्यांना भक्तांनो, ज्यांना त्याने कधी मदत केली होती ते सर्व लोक त्याच्या मदतीला आले. कुणी धान्य दिले, कुणी पाणी दिले, कुणी काम दिले. रामाचे घर संकटातून वाचले. बाळूमामा सुधीरकडे पाहून म्हणाले, पाहिलेस ना, सत्कर्माचे फळ कधी कधी उशिरा मिळते, पण ते नक्की मिळते. सुधीरला थोडेसे समजले, पण त्याने पुन्हा विचारले, मामा, मग दुष्कर्म करणाऱ्यांना काय होते? बाळूमामा शांतपणे म्हणाले, दुष्कर्म करणारा माणूस बाहेरून सुखात दिसतो, पण त्याच्या मनात शांतता नसते आणि एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे परिणाम भोगावे 100% लागतात. काही दिवसांनी गावात एक घटना घडली. एक श्रीमंत व्यापारी गावात आला. तो लोकांना जास्त व्याजाने पैसे देत होता आणि त्यांची जमीन घेत होता. गावातील लोक अनेक अडचणीत आले,
सुधीरला खूप वाईट वाटले. तो पुन्हा बाळूमामाकडे गेला. बाळूमामा म्हणाले, सत्य आणि न्याय यांना वेळ लागतो, पण शेवटी तेच जिंकतात. काही महिन्यांनी त्या व्यापाऱ्याचा व्यवहार अचानक कोसळला. त्याने त्या लोकांना त्रास दिला होता ते सर्व त्याच्यापासून दूर गेले. शेवटी तो पश्चाताप करून गावकऱ्यांची माफी मागू लागला. ही घटना पाहून सुधीरला कर्माचा खरा अर्थ समजायला लागला. एक दिवस बाळूमामा त्या शेतात घेऊन गेले त्याला. त्यांनी त्याला 2 मूठ बियाणे दिले. एका जागी चांगले बी पेरायला सांगितले आणि दुसऱ्या जागी ते खराब बी पेरायला सांगितले. काही दिवसांनी चांगल्या बियापासून हिरवेगार रोपटे उगवले, पण खराब बियापासून काहीच उगवले नाही. बाळूमामा म्हणाले, सुधीर, हेच जीवन आहे. तू जे पेरलेस तेच उगवेल, म्हणून नेहमी चांगले काम करत राहा, चांगले कर्म करत राहा. सुधीरच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्याला आयुष्याचा मोठा धडा मिळाला. त्या दिवसापासून सुधीरने ठरवले की तो नेहमी सत्कर्म करेल. तो गावातील लोकांना मदत करू लागला, प्राण्यांची सेवा करू लागला आणि प्रामाणिकपणे काम करू लागला. काही वर्षांनी तो गावातील सर्वात आदरणीय माणूस बनला. लोक म्हणू लागले की बाळूमामांच्या आशीर्वादाने त्याचे जीवन बदलले. बाळूमामांचा संदेश खूप साधा होता. दुसऱ्याला आनंद दे, प्रामाणिक राहा आणि देवावर श्रद्धा ठेव, कर्माचे फळ नक्कीच मिळते. ही कथा गावागावात पसरली. लोकांना समजले की खरे सुख पैसा किंवा सत्ता यात नाही, तर चांगल्या कर्मात आहे. आणि म्हणूनच आजही अनेक भक्त श्रद्धेने म्हणतात, चांगले कर्म करा, कारण देव आणि संत सर्व पाहत असतात. जय बाळूमामा भक्तांनो. अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश, बाळूमामांचे सर्व विचार, बाळूमामांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा भक्तांनो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे. आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो भक्तांनो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.